बीड जिल्ह्यातील गेवराईमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन अपडेट समोर येते। गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला अटक करण्यात आली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत। त्यातच आता गोविंद बर्गे आत्महत्येप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी बर्गे कुटुंबियांकडून नर्तिका पूजावर विविध आरोप करण्यात आले होते। यावेळी त्यांनी नर्तिका पूजा गायकवाडला बर्गे यांनी 1.5 गुंठ्याचा प्लॉट खरेदी करून दिल्याचा दावा केला होता। आता या दाव्याला पुष्टी देणारा एक पुरावा हाती लागलेला आहे। त्यामुळे नर्तिका पूजा गायकवाडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर बर्गे कुटुंबियांनी नर्तिका पूजा गायकवाडवर विविध आरोप केले होते। बर्गे यांनी पूजा गायकवाडला लाखो रुपयांचे दागिने घेऊन दिले। त्यासोबतच तिला प्रत्येकी 2 लाख रुपयांचे महागडे मोबाईल फोन घेऊन दिलेले आहेत। तसंच तिला बार्शी जवळील वैरागमध्ये 2 गुंठ्यांचा एक प्लॉटही बर्गे यांनी घेऊन दिला, असा दावा बर्गे कुटुंबियांकडून करण्यात आला होता। आता त्यांच्या या दाव्याला पुष्टी देणारी कागदपत्र समोर आलेली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या प्लॉटच्या खरेदी खताच्या रजिस्ट्री कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचं नाव दिसत आहे। तसंच त्यावर त्यांचीही सही देखील पाहायला मिळते। त्यामुळे पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील आर्थिक व्यवहारांना अधिकृत दुजोरा मिळालाय। तसंच बर्गे कुटुंबियांनी केलेल्या दाव्याला कायदेशीर कागदपत्रांचा आधार मिळालाय। सध्या ही कागदपत्र पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानले जात आहेत। आतापर्यंत पोलिसांकडे केवळ बर्गे कुटुंबियांनी दिलेली माहिती होती, पण या खरेदी खतामुळे पोलिसांना कायदेशीर तपास करण्यासाठी एक ठोस आधार मिळालेला आहे। या पुराव्यामुळे पोलीस तपासाला वेग येणार आहे। तसंच अनेक अनुत्तरित कोडी यामुळे सुटतील असं बोललं जात आहे। सध्या याचा पोलीस तपास करत असून या नव्या पुराव्यामुळे पूजा गायकवाडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आता या प्रकरणी कोणकोणते खुलासे समोर होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुकामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती। मात्र त्यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणात पूजा गायकवाड नावाच्या एका नर्तिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला। गोविंद बर्गे यांच्या मेहुण्यानं पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात प्रेमसंबंध होते। पूजाने बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आणि 5 एकर जमीन तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली होती। ही मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिली होती। या गोष्टींमुळे गोविंद बर्गे मानसिक तणावात होते। यानंतर त्यांनी आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला। या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केलेली असून सध्या तिची सखोल चौकशी सुरू आहे।